तर आमचं लास्ट डेस्टिनेशन आहे श्री खंडोबा देवस्थान. हे जेजुरीचं नाहीये, ऍक्च्युली हे शेगूरचं देवस्थान आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही आतमध्ये मंदिर बघून घ्या. तोपर्यंत आम्ही आमच्या बॅगा ठेवण्यासाठी जो आमचा पूर्वजांपासूनचा गाळा आहे तो क्लीन वगैरे करून घेतला. आणि या नरोटे आहेत ना रात्री शेकोटी करण्यासाठी, कारण गावाला तर खूप थंडी असते. तर आता बघूयात मंदिराच्या बाहेरची बाजू. तर हे गाव आहे ना, त्यामुळे इथे मोठे मोठे पाळणे नाही लागलेले, पण लहान मुलांना खेळण्यासाठी एंटरटेनमेंटसाठी हे छोटे प्लेज लागलेले आहेत. आणि या बाजूला आहे ना बाजार आहे, आणि हा दुसऱ्या बाजूला आहे. तर इकडे सगळं भंडाऱ्याचं वगैरे सामान आहे, खायला प्यायला सोय आहे आणि विक्रीसाठी पण भरपूर सामान. तर सगळ्यात आधी आहे ना मी गावात येऊन फ्रेशनअप होऊन तयारी वगैरे करून घेतली, आणि इथे एक लहान मुलगी मला सतवतीये. तर आता ना संध्याकाळ झाली आणि अजून आम्ही ना दर्शन नाही घेतलेले, तर आम्ही पटकन जाऊन दर्शन घेतो. आणि प्लस पॉइंट, आमच्या मंदिरात आहे ना व्हिडिओ शूट करायला अलाउड आहे, बाकीच्या कोणत्याच मंदिरात नसतात. दर्शन वगैरे झालं होतं, मग ना तळी उचलायचा कार्यक्रम केला, कारण आम्ही दरवेळेस देव भेटीला घेऊन येतो. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जाऊन मंदिरावरती भंडारा उधळला, देव पुन्हा गाळ्यात आणून ठेवले, आणि तेवढ्यात आमची बाकीची फॅमिली आली. या दोन म्हाताऱ्या आहेत ना दुसऱ्यांदा परपंजा झाल्यात. बाकीचे सगळे आहेत ना लाईन मध्ये उभे होते दर्शनासाठी, आणि तेवढ्यात ते ना फायरवर्क सुरू झाला. आणि इतका भारी वाटत होता ना मंदिराच्या कळसासोबत फायरवर्क. 12 वाजले आणि मग निघाली पालखी. सगळ्यात आधी घोडा नाचवला आणि मग पालखी घेऊन गेले गावामध्ये फेरा मारायला. तोपर्यंत आमच्याकडे भरपूर वेळ होता, आम्ही झोपत होतो, पण माझ्या भावाने ना आम्हाला झोपून नाही दिले. तर आम्ही थोडीफार मस्ती केली आणि मग आम्ही निघालो शेकोटी करायला. पण शेकोटी करायचं सोडून अजून पण इथेच मस्ती करते. मग मस्तपैकी शेकोटी केली आणि 2 वाजले होते. आम्हाला झोप यायला लागलेली, म्हणून आम्ही गेलोय चहा प्यायला झोप उडवण्यासाठी. 2 वेळा चहा पिऊन सुद्धा आहे ना तिसऱ्यांदा हे पुन्हा चहाच्या लाईनीत उभे राहिलेले. मला तर इतका चहा आवडत नाही, म्हणून मी लॉलीपॉप खात होते आणि हे मला लुक्स देत होते. काल तुम्ही बघितलं असेल की मंदिर काही असं दिसत होतं, आणि आता हे पूर्ण हळदीने भरलेले. तर आता ना आम्हाला निघायचंय, म्हणून सगळे आवरतायत. आणि मी अजून माझा फोन नाही चार्ज केलाय, आणि मी अशी का दिसते, कारण की माझ्या डोक्यात सगळा भंडारा भरलेला. जायच्या आधी ना नाश्ता करून घेऊया, कारण पुढे नाश्त्याला वेळ नाही मिळणार, आणि आमच्याकडे थोडे पैसे उरलेले, तर आम्ही गोळा पण घेतलाय खायला.